चहा आपल्यापैकी अनेक जणांना आवडतो. दिवसातून 2दा किंवा 3दा आपण पितो. मात्र तो पिणं चांगलं आहे का? का त्याने काही त्रास होतो? याच्याविषयी अनेकदा खूप बोललं जातं, खूप व्हिडिओ बघितले जातात. त्याचीच आपण माहिती घेणार आहोत या फिटनेस फंडामध्ये. खरं तर चहा आपण का पितो? कारण खूप वेळेला आपण उपाशी असो, खूप मेहनतीचं काम केलं असं, खूप स्ट्रेसमध्ये असो, चहाचा एक घोट किंवा पहिला घोट जरी घेतल्यावर आपल्याला खूप फ्रेश वाटतं. कारण त्याच्यामध्ये असलेले घटक टॅनिन आणि कॅफेन हे दोन्हीही उत्तेजना वाढवणारे आहेत. म्हणजे तुम्हाला अचानक स्टिम्युलेशन चांगलं येतं आणि तुम्हाला तरतरी येते. त्याशिवाय गरम असल्यामुळे एक ताजपणा वाटतो प्यायल्यावरती. त्यात थोडी साखरसुद्धा असते. शुगर, मी म्हटलं तसं तुम्ही खूप मेहनतीचं काम केलं असेल, थोडे उपाशी असाल, बॉडीची ब्लड शुगर ही थोडी कमी होते, डाऊन होते. अशातच थोडीशी शुगर त्याच्यात मिळाली आर्टिफिशियली तर एकदम एनर्जी आल्यासारखं होतं. हे मुख्य कारण आहे की आपल्याला चहा प्यावासा वाटतो. याशिवाय त्याचे आधी फायदे आपण जाणून घेऊया. ब्लड प्रेशरचा ज्यांना त्रास आहे त्यांना योग्य प्रमाणात जर का त्यांनी चहा घेतला तर ब्लड प्रेशर लो राहायला त्याची मदत होते. याशिवाय अँटीऑक्सिडंटसुद्धा त्याच्यामध्ये खूप असतात. म्हणजे अँटी एजिंगसुद्धा तो आहे. थोड्याफार प्रमाणात जर तुम्ही घेत राहिलात तर तुमचे शरीर चांगलं राहतं त्याच्यात. मात्र प्रॉब्लेम कुठे येतो आणि का असे आहारतज्ञ म्हणतात अनेक की चहा घेऊ नका किंवा चहा कमी प्या? त्याचं कारण आहे सगळ्यात मुख्य, जे खास करून शहरी लोकांना रोज अनुभवायला येतो असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही, ती म्हणजे ॲसिडिटी. चहा म्हणजे कोरा चहा आणि त्याच्यात दूध, ब्रिटिशांकडून आलेली पद्धत आहे ती. दूध आणि चहा मिक्स केल्यानंतर ॲसिडिटी होण्याचा संभव खूप असतो. खास करून उपाशीपोटी आपल्याला चहा प्यायची सवय असते उठल्या उठल्या, त्याच्यामुळे तो त्रास वाढतो. त्याच्यानंतर दुसरं असं आहे की त्याच्यात ऑक्झॅलिक ॲसिड नावाचा एक प्रकार असतो. त्याच्यामुळे आपल्याला ती ॲसिडिटी खूप वाढते, अगदी ती जळजळ खूप होते. कधीकधी तर ते खूप त्रासाचं होऊन जातं. याशिवाय एक साईड इफेक्ट असा आहे की शरीरामध्ये आयर्न ॲब्झॉर्प्शन असतं. म्हणजे शरीरात जे आयर्न असतं ते मसल्स असतील किंवा बाकी गोष्टी असतील ते खेचून घेण्याचं प्रमाण चहा टॅनिन कॅफेनमुळे कमी होऊ शकतं. तो एक साईड इफेक्ट आहे. त्याशिवाय अँझायटी आणि इरिटेबिलिटी याविषयी तुम्ही ऐकलं आहे का? ते म्हणजे की तुम्ही खूप कामात असाल, खूप स्ट्रेसमध्ये असाल आणि अशामध्ये जर तुम्ही कॅफेन किंवा टॅनिन जरी जास्त प्रमाणात घेतलं अजून अस्थिर व्हाल. म्हणजे तुम्हाला सुचणार नाही, अरे माझा मोबाईल कुठे ठेवला, डोक्यावरती चष्मा आहे पण आपण चष्मा शोधत फिरू. अशा पद्धतीने एन्झायटी वाढते किंवा थोडंसं रागावूसुद्धा शकता तुम्ही. हे टेम्पररी साईड इफेक्ट्स आहेत जे काही खूप काळ राहत नाहीत पण त्यावेळेसाठी तुम्हाला अस्थिर बनवू शकतात. आणि मुंबई, पुणे किंवा कुठल्याही मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांना एन्झायटी असतेच. कारण ट्रॅफिकमध्ये अडकतो आपण, वेळेत पोचायचं असतो, अगदी खायलासुद्धा वेळ नसतो. अशात चहा कधीकधी त्रास देऊ शकतो. हे जरी असलं तरी आपण खूप वर्षापासून, लहानपणापासून चहा पितो. मग आता प्रश्न आहे की चहा प्यायला हवा की नको? दिवसातून 1 किंवा 2 कप तुम्ही चहा घेऊ शकता. कारण मी सांगितल्याप्रमाणे त्याचे फायदेसुद्धा आहेत. मात्र तो कधी घेतल्याने त्रास होतो त्याच्यावर आपण फोकस करूया. खूप उपाशी असाल तर त्याच्यानंतर कडक चहा पिणं, जास्त दूध टाकून चहा पिणं टाळा. मी म्हटलं तसं डायजेशनला त्रास होऊन ॲसिडिटी होऊ शकते. खूप व्यायाम केला असेल किंवा अतिशय मेहनतीचं काम केलं असेल अशानंतर चहा घेणं यासाठी टाळा. कारण दूध आणि चहा जर एकत्र बॉडीत गेलं तर ते डिहायड्रेट करतं बॉडीला, त्याच्याने थकवा येऊ शकतं. आता असं तर आपण करत नाही की आवड म्हणून थोडा चहा प्यायला आणि त्यानंतर डिहायड्रेशन टाळायसाठी अर्धा किंवा 1 लिटर पाणी प्यायलं, असे प्रयोग तर आपण करणार नाहीत. त्यामुळे शक्यतो मेहनतीच्या कामानंतर चहा घेणं टाळा. कुठच्या कारणाने उपास केला असेल तुम्ही, काही जणं काही व्रत ठेवतात, काही अर्ध्या दिवसा काही तासांसाठी उपास ठेवतात, तो उपास मोडताना किंवा कुठच्या कामानिमित्त प्रवासात असाल, झोप झाली नसेल, आजारी असाल, काही दुसरी औषधं चालू असतील ज्याच्याने अशी तुमची ॲसिडिटी वाढते, शरीराला आराम नसेल, अशा याच्यात शक्यतो चहा घेणं टाळा. एखादा कप घेऊ शकता पण टाळता आलं तर बघा. या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे चहा चांगला आहे का वाईट आहे याचं उत्तर हेच आहे की तुम्ही किती प्रमाणात घेता आणि कसा घेता आणि कधी घेता याच्यावर आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या आहारामध्ये ज्या जरा चुकल्या तर त्रास होतो, मात्र योग्य प्रमाणात घेतल्या तर फायदाच होतो. या छोट्या मोठ्या टिप्ससाठी बघत राहा आमचा फिटनेस फंडा.